एकदा एखाद्या गोष्टीचं वेड लागलं, की त्याच्यामध्येच काहीतरी वेगळी-वेगळी व्हरायटी ट्राय करत राहायची, असं माझं आहे ना ठरलेलं असतं. आता मागच्या वेळेला मी रव्याची इडली बनवली होती. ह्या वेळेला मी ज्वारीच्या पिठापासून इडली बनवायला घेतली होती आणि तीही एवढी छान झाली होती ना, मऊ लुसलुशीत, अगदी पाहिजे तशी. त्यासाठी आहे ना, मी इथे ज्वारीचं पीठ, थोडासा बारीक रवा आणि आहे ना, पातळ दही घेऊन छान असं फेटून घेतलं आणि 15 मिनिटं आहे ना, ते झाकण ठेवून भिजत ठेवलं. 15 मिनिटानंतर आहे ना, त्याच्यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं. 1 ते दीड चमचा इतका खाण्याचा सोडा टाकला आणि पुन्हा सगळं छान असं फेटून घेतलं. आता इडल्या बनवायच्यात म्हणून आहे ना, गॅसवरती मी अगोदरच भांडं आहे ना, छान असं गरम करायला ठेवलं होतं आणि इडली पात्राला सुद्धा मी तेल लावून घेतलेलं. तर आता आहे ना, ते सगळं मिश्रण त्याच्यामध्ये ओतून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं मिश्रण उरलेलं असताना आहे ना, मी वाट्यांमध्ये सुद्धा ते काढून घेतलं. कारण की आता हे सगळंच आहे ना, मी एकत्र छान असं वाफवून घेणार आहे, तेही 20 मिनिटं. 20 मिनिटानंतर बघू शकता, इकडे इडल्या छान अशा वाफवल्या गेल्या होत्या आणि खूपच छान झाल्या होत्या. हे सगळं भांडं आहे ना, थंड झाल्यानंतर एक-एक इडली मी काढून घेतली आणि रिझल्ट तर तुम्ही बघूच शकता. अगदी इन्स्टंट पद्धतीने आहे ना, ज्वारीच्या पिठापासून आपण ही इडली तयार केलेली आहे. चला आता तयार केलेली इडली तर मी एक-एक करत ताटामध्ये काढून घेतली आणि सोबतच आहे ना, मी बाजूला चटणीसुद्धा बनवून ठेवलीच होती. तर आता हे इडलीचा नाश्ता आहे ना, मी घरामध्ये सगळ्यांनाच खायला दिला होता आणि सगळे खूप जास्त खुश झाले होते. तुम्ही कधी अशी ज्वारीच्या पिठापासून इडली बनवून बघितली होती का? आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.